हे बेटा 11th स्टँडर्डचा प्रोबॅबिलिटी 11th स्टँडर्डचा प्रोबॅबिलिटी बघू. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता, बरोबर. एखादी घटना घडायची शक्यता, बरोबर. त्या घटनेला इव्हेंट म्हणायचं, बरोबर. एखादी घटना घडण्याची शक्यता. फॉर एक्झाम्पल हे बेटा एक डाय जर थ्रो केला, आपण डाईस जर थ्रो केला तर आउटकम काय काय येऊ शकतात? आउटकम काय काय येतात? 1 2 3 4 5 आणि 6. आणि इव्हेंट इव्हेंट काय डिफाईन्ड आहेत की तुम्हाला त्या डायवरती पाहिजे इव्हन नंबर 2 4 6 हे इव्हन नंबर. सॅम्पल स्पेसमध्ये किती एलिमेंट आहेत? 6 एलिमेंट आहेत. या इव्हेंटमध्ये किती एलिमेंट आहेत? 3 एलिमेंट आहेत. मग हा इव्हेंट ऑकर होण्याची चान्सेस यालाच प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए म्हणायचं. इव्हेंट ए ऑकर होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस, बरोबर का? 3 डिवायडेड बाय 6 म्हणजे 1/2. याचा अर्थ काय? एक डाय थ्रो केला तुम्ही, एक डाय थ्रो केला तर त्या डायच्या वरच्या सरफेसला इव्हन नंबर येण्याचे चान्सेस किती आहेत? 1/2. 1/2 म्हणजे याला 100 ने मल्टिप्लाय केल्यावर पर्सेंटेजमध्ये तुम्हाला प्रोबॅबिलिटी येईल. 1/2 ला 100 ने मल्टिप्लाय केलं तर किती येते? 50%. म्हणजे डाय थ्रो केला वरती इव्हन नंबर येण्याचे प्रोबॅबिलिटी चान्सेस किती आहेत? 50% आहेत. हा फॉर्म्युला आहे साधा फॉर्म्युला. प्रोबॅबिलिटी किती असतो? एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. बेटा 3 कॉइन टॉस केले तर हे असे 8 आउटकम्स पॉसिबल आहेत, बरोबर. टोटल 8 आउटकम पॉसिबल आहे. एन ऑफ एस गेटिंग एक्झॅक्टली 1 हेड असं जर तुम्हाला इव्हेंट सांगितलं, एकच हेडवाले किती आउटकम आहेत? 3 आहेत. तर एकच हेड मिळण्याचे चान्सेस किती आहेत? 3/8 असणार, बरोबर. एन ऑफ ए 3 आहे, एन ऑफ एस 8 आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट किती असतो? एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस, बरोबर. त्याच्यानंतर ना 2 डाय थ्रो केल्यानंतर ना एवढे 36 आउटकम पॉसिबल आहे, बरोबर का? टोटल आउटकम किती पॉसिबल आहे? 36. आणि गेटिंग अ डबलेट. डबलेट म्हणजे काय? पहिल्यावरती पण 1, दुसऱ्यावरती पण 1, पहिल्यावरती 2, दुसऱ्यावरती पण 2, 3 3 4 4 5 5 6 6 6 डबलेट पॉसिबल आहे. एन ऑफ ए किती आहे? या इव्हेंटमध्ये किती आउटकम पॉसिबल आहेत? 6, बरोबर का? इव्हेंटचे आउटकम आणि टोटल आउटकम केलं तर काय येतं? हा रेशो किती येतो? 1/6. कार्ड्स हे बेटा 52 कार्ड्स असतात. 52 पत्त्यांमध्ये 26 लाल असतात, 26 काळे असतात. 26 रेड, 26 ब्लॅक. या रेडमध्ये पण 2 टाईप आहेत. 13 हार्ट असतात आणि 13 डायमंड असतात. ब्लॅकमध्ये 2 प्रकार आहेत. 13 स्पेड असतं, 13 क्लब असतं. हे बेटा हे जे 13 हार्ट आहेत किंवा 13 डायमंड, 13 स्पेड हे पत्ते कसे असतात बघा. 1 नंबरला आपण ए म्हणतो, बरोबर का? एस. मग त्याच्यानंतर 2 3 4 5 6 7 8 9 त्याच्यानंतर 10 त्याच्यानंतर काय असतो? जॅक, किंग, जॅक, क्वीन आणि किंग. आता यांच्यातले फेस कार्ड कुठले कुठले? हा फेस कार्ड आहे, हा फेस कार्ड नाहीये. एका एस हा फेस कार्ड नाहीये. तर असे 13 पत्ते हार्टचे असणार आहेत, 13 पत्ते डायमंडचे असणार आहेत, 13 पत्ते स्पेडचे, 13 पत्ते क्लबचे. टोटल ए बेटा टोटल फेस कार्ड किती असणार आहेत? त्याच्यामध्ये 3, याच्यामध्ये 3, याच्यामध्ये 3, याच्यामध्ये 3. टोटल किती फेस कार्ड असणार आहेत? 12 असणार आहेत. 12 फेस कार्ड असणार. काल आपण हे 2 फॉर्म्युले बघितले बघा, परम्युटेशनचा आणि कॉम्बिनेशनचा, बरोबर. परम्युटेशनचा फॉर्म्युला काय होता? एन परम्युटेशनचा NPR, बरोबर का? एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल, बरोबर. ह्याचा अर्थ काय? तुमच्याकडे हे बेटा 2 विद्यार्थी आहेत, 2 विद्यार्थ्यांना 2 खुर्च्यावरती बसवायचं. किती वेगवेगळे अरेंजमेंट करू शकता? पहिल्याला इथं बसवा, दुसऱ्याला इकडे बसवा, हे एक अरेंजमेंट आहे. दुसरी अरेंजमेंट, दुसऱ्याला इकडे बसवा, पहिल्याला इकडे बसवा, 2 अरेंजमेंट. तर 2 विद्यार्थी असेल, 2 जागांवरती बसवायचं असेल तर 2 फॅक्टोरियल फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय? 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 × 1. 3 जण असतील तर हे बेटा 3 जण असतील तर 3. त्याच्यानंतर इथं 1 3 2. त्याच्यानंतर सांगा बघू. 3 1 2. त्याच्यानंतर 3 2 1. त्याच्यानंतर 2 1 3. त्याच्यानंतर 2 3 1. एवढे आउटकम पॉसिबल आहेत ना? अजून काय आहेत का? हे बेटा अजून काय आउटकम पॉसिबल आहेत का? बरोबर का? तर 3 स्टुडंट जर असेल आणि 3 खुर्च्या जर असेल तर किती वेगवेगळे अरेंजमेंट होऊ शकतात? किती वेगवेगळे अरेंजमेंट होऊ शकतात? 3 फॅक्टोरियल. किती? 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 × 2 × आणि याच्यासाठी हे 3 फॅक्टोरियल मिळवण्यासाठी हाच फॉर्म्युला यूज केला. हाच फॉर्म्युला यूज केला. हा फॉर्म्युला कसा यूज केला बघा. नंबर ऑफ सीट किती आहे तुमच्याकडे? 3 आहेत, बरोबर का?
आणि नंबर ऑफ सीट 3, स्टुडंट पण 3. 3 मायनस 3 काय होते? 0 येते, बरोबर का? 0 फॅक्टोरियल म्हणजे 1. तर आन्सर काय येते? 3 फॅक्टोरियल. तर हे बेटा 10 जणांचा 10 विद्यार्थी आहेत, त्यांना 10 चेअर्सवरती जर बसवायचं असेल तर किती वेगवेगळे अरेंजमेंट होतात? 10 फॅक्टोरियल इतकी अरेंजमेंट होतात. पण हे बेटा 10 खुर्च्या असतील आणि 9 विद्यार्थी असेल तर किती अरेंजमेंट होतात? 10 फॅक्टोरियल अपॉन 10 इंटू 10 मायनस 9 फॅक्टोरियल. येते का लक्षात? तर हा आन्सर किती येतो? 10 इंटू हे इथं फॅक्टोरियल, हे पण 10 फॅक्टोरियल 10 फॅक्टोरियल आणि इथे 1 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियल म्हणजे 1 म्हणजे 1च येते का? इथे 1च एकच अरेंज होतो. हे बेटा मी काय तर चुकलो. हे फॉर्म्युला नाही, हे फॉर्म्युला वापरायचं. चुकलं बघ. हे बेटा कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला वापर. 10 फॅक्टोरियल अपॉन 10 मायनस 9 फॅक्टोरियल, बरोबर. 10 विद्यार्थी आहेत आणि 9 सॉरी 10 सीट्स आहेत आणि 9 विद्यार्थी आहेत, बरोबर का? 10 पुढच्या आहेत, 9 विद्यार्थी आहेत. किती वेगवेगळ्या पद्धतीने अरेंजमेंट करू शकतो? फॉर्म्युला त्याचा आहे NPR. NPRचा फॉर्म्युला काय? N फॅक्टोरियल अपॉन N मायनस R फॅक्टोरियल. तर पुढच्या 10 आणि विद्यार्थी 9. तर हा 10 फॅक्टोरियल आणि खाली काय तो 1 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियल म्हणजे 1च. तर हे पण 10 फॅक्टोरियलच. 8 विद्यार्थी असेल तर हे बेटा 8 विद्यार्थी असेल तर आन्सर चेंज होता. 10 फॅक्टोरियल अपॉन 10 मायनस 8 फॅक्टोरियल म्हटलं तर हा 10 फॅक्टोरियल आणि खाली 2 फॅक्टोरियल. याचं काहीतरी आन्सर आहे ना डिफरंट. येते का लक्षात? त्याच्यानंतर कॉम्बिनेशन. हे बेटा कॉम्बिनेशन म्हणजे काय? तुमच्याकडे 15 स्टुडंट्स आहेत, 15 स्टुडंट आहेत आणि त्यातले 11 स्टुडंट सिलेक्ट करायचे. काय करायचे? 11 स्टुडंट सिलेक्ट करायचे. तर 11 स्टुडंट्स घेऊन म्हणजे 11 स्टुडंट्स घेऊन तुम्हाला एक टीम बनवायची. तर असे किती वेगवेगळे टीम्स तयार होतील, बरोबर? किती वेगवेगळे कॉम्बिनेशन तयार होतं, बरोबर. एका टीममध्ये धोनीला घेतलं, एका दुसऱ्या टीममध्ये धोनीला घेतलं नाही, विराट कोहलीला घेतलं. असं 11-11 जण घेऊन 15 पैकी 11 जण घेऊन किती वेगवेगळे टीम्स तुम्ही तयार करू शकता, त्याला म्हणायचं कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला काय? NCR. N फॅक्टोरियल अपॉन N फॅक्टोरियल इंटू N मायनस R फॅक्टोरियल. असं इकडे R फॅक्टोरियल, R फॅक्टोरियल इंटू N मायनस R फॅक्टोरियल. ठीक आहे, येते लक्षात? हा फॉर्म्युला कसा लक्षात यूज करायचं लक्षात घ्या. ठीक. तर हे पण लागायचं आपल्याला. पहिलाच क्वेश्चन बघा. हे बेटा पहिलाच क्वेश्चन दरवाजा नव्हता. पहिलाच क्वेश्चन बघा. 2025 चा क्वेश्चन. द प्रोबॅबिलिटी दॅट इन अ रँडम अरेंजमेंट ऑफ लेटर्स द वर्ड युनिव्हर्सिटी द टू आयज डू नॉट कम टुगेदर. युनिव्हर्सिटी या शब्दामधले 2 आय एकत्र न येता किती वेगवेगळे अरेंजमेंट करू शकता विचारले. युनिव्हर्सिटीच्या लेटर्सचे अरेंजमेंट करायचे. किती लेटर्स आहेत? 10 लेटर आहेत. 10 लेटर असेल हे बेटा 10 लेटर असेल तर 10 फॅक्टोरियल पद्धतीने अरेंजमेंट करू शकतो. पण त्याच्यामध्ये काही लेटर रिपीट व्हायला लागलेत बघा. हे बघा हा आय दोनदा रिपीट झाला का नाही? म्हणजे हा आय इकडे आणला, हा आय इकडे आणला तर ते दिसायला एकच शब्द दिसणार आहे, बरोबर का? जेवढे लेटर्स रिपीट होतात तेवढ्या फॅक्टोरियलने डिवाइड करायचं. एक लेटर दोनदा रिपीट होतोय तर 2 फॅक्टोरियल डिवाइड करतो. हे झालं तुमचा सॅम्पल स्पेस. काय झालं बघा? सॅम्पल स्पेस. म्हणजे या युनिव्हर्सिटी वर्डला किती वेगवेगळ्या अरेंजमेंटमध्ये करू शकतो? किती वेगवेगळे अरेंजमेंट्स करू शकतो? एवढे वेगवेगळे अरेंजमेंट्स करू शकतो. युनिव्हर्सिटी वर्ड्स पासून या वर्ड पासून किती डिफरंट वर्ड्स तयार करू शकतो? एवढे टोटल वर्ड्स तयार करू शकतो. हे तुमचा सॅम्पल स्पेस आहे, बरोबर का? आता इव्हेंट काय सांगितले त्यांनी? असा वर्ड तयार करा, असा वर्ड तयार करा ज्याच्यामध्ये 2 आय एकत्र येणार नाहीत. द 2 आयज डू नॉट कम टुगेदर, बरोबर. आता हे बेटा काल तुम्हाला सांगितलं बघा ऑलवेज टुगेदर, नेव्हर टुगेदर. नेव्हर टुगेदर म्हटलं तर काय करायचं? गॅप मेथड यूज करायचं, बरोबर का? ज्याच्यावरती कंडिशन लावलेली नाहीये त्यांचा पहिल्यांदा अरेंजमेंट करून घ्यायचं. या आय आणि आय वरती रिस्ट्रिक्शन आहे काहीतरी, बरोबर का? बाकीवरती काय रिस्ट्रिक्शन नाहीये. तर उरलेल्या 8 जणांवरती काय करायचं? उरलेल्या 8 जणांचा अरेंजमेंट करून घ्यायचं. 3, 4, 5, 6, 7, 8. 8 जणांचा अरेंजमेंट केलं. 8 जणांचा अरेंजमेंट किती पद्धतीने करू शकतो? 8 फॅक्टोरियल पद्धतीने करू शकतो. 8 जणांचा अरेंजमेंट 8 पुढच्यांवरती 8 फॅक्टोरियल पद्धतीने करू शकतो. उरले किती जण? 2 जण उरले. आता ते 2 जण कुठे प्लेस करायचे? एकत्र नकोय. एकत्र नको म्हणलं तर गॅपमध्ये फिल करायचं त्यांना. इथे गॅपमध्ये कुठे पण बसू शकतो. बसवायचे किती जणाला? 2 जणाला बसवायचे आणि जागा किती आहेत?
1 2 3 4 5 6 7 8 9 9 झालेत, बरोबर ना? तर 9 फॅक्टोरियल अपॉन 9 मायनस 2 फॅक्टोरियल, बरोबर का? 9p2 जागा 9 आहेत, बसवायच्या दोघांना, बरोबर का? डिवायडेड बाय, हे बेटा परत डिवायडेड बाय आय लेटर दोनदा रिपीट व्हायला लागले का नाही, म्हणून परत 2 फॅक्टोरियलने डिवाइड करायचं. येते का लक्षात? तर हा झाला तुमचा एन ऑफ ए. काय झाला? एन ऑफ ए. या दोघांचं डिव्हिजन केल्यावर तुम्हाला प्रोबॅबिलिटी भेटणार आहे. बघ ते इन फॅक्टोरियल पास परत एकदा सांग. ए बेटा, हा युनिव्हर्सिटी वर्ड आहे. ह्याच्यापासून किती डिफरंट वर्ड्स तयार करू शकतो? यूला इकडे टाका, वायला पहिला टाका, असे किती वेगवेगळे वर्ड्स तयार करू शकतो? 10 लेटर आहेत. 10 जणांचा 10 सीटवरती अरेंजमेंट करायचे असेल तर 10 फॅक्टोरियल पद्धतीने करू शकतो. पण त्याच्यामध्ये काय व्हायला लागलंय, आय दोनदा आहे, बरोबर का? हा आय उचलून इकडे ठेवलो आणि हा आय उचलून इकडे ठेवलो, तरी सुद्धा शब्द तेच तयार व्हायला लागले. म्हणजे टोटल 10 फॅक्टोरियल पेक्षा कमी होणार आहे अरेंजमेंट, बरोबर ना? डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल करायचं, जे रिपीट व्हायला लागले तेवढ्याने डिवाइड करायचं. हे टोटल वर्ड्स या युनिव्हर्सिटी वर्ड पासून वेगवेगळे टोटल वर्ड्स एवढे तयार करू शकतो. एन ऑफ एस एवढं झालं. आता तिने इव्हेंट काय सांगितलंय, असा शब्द तयार करा ज्याच्यामध्ये 2 आय एकत्र येणार नाही. मग 2 आय एकत्र न येण्याचे किती पॉसिबिलिटीज आहेत बघायचं. त्या आयला सोडला तर उरलेले किती जण आहेत? 8 जण आहेत, बरोबर का? पहिल्यांदा त्या 8 जणांचं अरेंजमेंट करून घ्यायचं. 8 जणांचं अरेंजमेंट करून घ्यायचं. 8 जणांना बसायला 8 जागा ठेवतो. 8 जणांचा 8 सीटवरती अरेंजमेंट करायचं असेल तर 8 फॅक्टोरियल पद्धतीने करू शकतो. त्याच्यामध्ये काय रिपीटेड आहे का? 8 पद्धतीमध्ये 8 लेटर्समध्ये काय रिपीटेड आहे का? काय रिपीटेड नाही ना. त्याच्यानंतर आहे ना, त्या 8 जणांचा तर अरेंजमेंट झाला, उरले 2 जण. हा आय आणि हा आय 2 जण राहिले. 2 जणाला बसवायचं आहे, दोघांना एकत्र बसवायचं नाही. दोघांना कुठे बसवायचं? गॅपमध्ये बसवायचं, बरोबर का? या सीटच्या आजोबाला अलीकडे आणि पलीकडे बसवायचं. असे टोटल किती सीट्स अवेलेबल आहेत? 9 सीट्स अवेलेबल आहेत. बसवायच्या 2 जणाला. 9 सीट्स अवेलेबल आहेत, 2 जणाला बसवायचं आहे. 9p2 एवढे अरेंजमेंट होतात. पण आय जो आहे तो रिपीटेड आहे, बरोबर का? आय एकदा इकडे ठेवला, आय एकदा इकडे ठेवला, एक अरेंजमेंट झाली. पण हा आय इकडे ठेवला आणि हा आय इकडे ठेवला, तर ते दिसायला ऍक्च्युअल केला तुम्ही अरेंजमेंट वेगवेगळी, पण ते दिसायला एकच दिसते कीवर्ड, बरोबर का? म्हणजे ते सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. 2 फॅक्टोरियलने डिवाइड करावं. येते का लक्षात? या दोघांचं डिव्हिजन केल्यावर तुम्हाला प्रोबॅबिलिटी मिळते, बरोबर? या दोघांचं डिव्हिजन केल्यानंतर प्रोबॅबिलिटी मिळते. कसं करायचं? हे बेटा, हे 10 फॅक्टोरियलला 10 इंटू 9 फॅक्टोरियल द्यायचं. वरचा 9 फॅक्टोरियल, खालचा 9 फॅक्टोरियल कॅन्सल होतं, बरोबर ना? असं सॉल्व्ह करायचं. कॅन्सल आउट करून सॉल्व्ह करायचं. येते का लक्षात? दूसरा क्वेश्चन का, अ कार्ड इज ड्रॉन एट रैंडम फ्रॉम अ वेल शफल्ड पैक ऑफ 52 कार्ड्स, द प्रोबेबिलिटी दैट इट इज ब्लॅक कार्ड और फेस कार्ड. एकतर काळा असायला पाहिजे किंवा फेस कार्ड असायला पाहिजे, अशी प्रोबेबिलिटी विचारली. तुमच्याकडे आहे 52 पत्ते. एक पत्ता ड्रॉ करण्याचे, एक पत्ता जर तुम्ही ड्रॉ करणार असाल तर तुमचा टोटल पॉसिबिलिटीज किती आहे? एक पत्ता ड्रॉ करायला लागत, त्याचे आउटकम येणार आहे. ते टोटल किती पॉसिबल आउटकम्स आहेत? 52 आउटकम्स पॉसिबल आहे. एन ऑफ एस किती आहे? एन ऑफ एस आहे 52, बरोबर. आता काय म्हणलंय? प्रोबॅबिलिटी दॅट इट इज ब्लॅक कार्ड. ब्लॅक म्हणलं तर काय आहे? हे बघा, एन ऑफ ए. ब्लॅक कार्ड किती असतात? हे बेटा, ब्लॅक किती असतात? 26 ब्लॅक असतात. और म्हणलं तर प्लस, अँड म्हणलं तर मल्टिप्लिकेशन, और म्हणलं तर प्लस. और फेस कार्ड, हे बेटा टोटल 12 फेस कार्ड असतात. या 26 ब्लॅक जे कार्ड आहेत त्याच्यामध्ये पण 6 फेस कार्ड असणार आहे. मग लालमध्ये फेस कार्ड किती असणार? लालमध्ये फेस कार्ड किती असणार? 6 असणार आहे, बरोबर का? ब्लॅक कार्ड 26, त्याच्यात ऑलरेडी 6 आहेत हा फेस कार्ड, आणि लालमध्ये फेस कार्ड, बरोबर का? तर ब्लॅक और फेस कार्ड मध्ये तर टोटल हे किती असणार आहे? 32. तर प्रोबॅबिलिटी किती असणार आहे? 32/32, 8/13 असणार. येते का लक्षात? त्याच्यानंतर टू अनबायस्ड डाईस आर थ्रोन. हे बेटा, 2 डाय थ्रो केलेले आहेत. 36 आउटकम पॉसिबल आहेत. एन ऑफ एस किती आहे? 36. काय म्हणलं बघा, देन द प्रोबॅबिलिटी दॅट नायदर अ डबलेट नॉर अ टोटल ऑफ 10 विल अपियर. हे नायदर नॉर जर म्हणलं नसतं, हे जर म्हणलं असतं तर हेच तुमचं काय झालं असतं? इव्हेंट झालं असतं. पण त्यांनी काय म्हणलंय? हे अपियर व्हायला नाही पाहिजे म्हणजे. काय म्हणलंय? देन द प्रोबॅबिलिटी दॅट नायदर अ डबलेट नॉर अ 10 विल अपियर. म्हणजे दोघांची एडिशन 10 पण चालणार आहे आणि डबलेट पण चालणार आहे. हे न घडण्याची शक्यता किती आहे? पॉसिबिलिटी किती आहे? हे विचार. तर हे घडण्याची शक्यता किती आहे ते कॅल्क्युलेट करायचं. 1 मधनं सबस्ट्रॅक्ट करायचं, बरोबर का? टोटल प्रोबॅबिलिटी किती असते? 1 असते. त्याच्यातनं ह्याची प्रोबॅबिलिटी सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळेल.
हे बेटा डबलेट किती आहेत? डबलेट 6 आहेत. 10 ऍडिशन होणारे किती आहेत? 10 ऍडिशन होणारे 4 6 आहे, 6 4 आहे. पाय पाय पण आहे की पाय पाय ऑलरेडी काउंट केलेलं आहे. बरोबर का? तर डबलेट आणि फाय हे टोटल आउटकम किती आहेत? 8 आहे. हे ऑकर होण्याची चान्सेस किती आहेत? हे बेटा यापैकी काहीतरी आउटकम येण्याची चान्सेस किती आहे? 8/36. किती आहे? 8/36. मग हे न ऑकर होण्याचे चान्सेस किती आहेत? 1 - 8/36. येते का लक्षात? नायदर नॉर म्हणलं तर 1 मधनं सबट्रॅक्ट करायचं. बरोबर. नायदर नॉर म्हणलं तर ह्या कंडिशनची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायची. 1 मधनं सबट्रॅक्ट केल्यानंतर ना नायदर नॉरची प्रोबॅबिलिटी मिळते. सम 10 सर्वाधिक. सम 10 बरोबर आहे. डबलेट पण म्हणले की डबलेट नॉर अ टोटल ऑफ 10. म्हणजे पहिला डबलेट घेतलाय आणि त्याच्यानंतर 10 वाले घेतले. पुढचा क्वेश्चन. अ बॉक्स कंटेन्स 100 तिकीट्स. बॉक्समध्ये किती तिकीट आहेत? 100 तिकीट. नंबर 1 to 100. अ तिकीट इज ड्रॉन. हे बेटा एका बॉक्समधनं एक तिकीट काढायचे. किती वेगवेगळे आउटकम येऊ शकतात? सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकमला सॅम्पल स्पेस म्हणायचं. किती पॉसिबल आउटकम्स आहेत? 100 तिकीट आहे आणि एक तिकीट तुम्ही काढायला लागतात. तर 100 आउटकम पॉसिबल आहेत. एन ऑफ एस 100. काय म्हणलं बघा? अ तिकीट इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम द बॉक्स. देन द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर ऑन द तिकीट इज अ परफेक्ट स्क्वेअर. हे बेटा 1 ते 100 मध्ये परफेक्ट स्क्वेअर किती असतात? 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16. असा जास्तीत जास्त 10 चा स्क्वेअर. 10 चा स्क्वेअर किती असतो? 100. 1 to 10 चा स्क्वेअर म्हणजे हे 10 आहेत बघा. परफेक्ट स्क्वेअर किती आहेत? 1 to 100 मध्ये 10 आहेत. ठीक आहे. तर एन ऑफ ए असणार आहे 10. तर परफेक्ट स्क्वेअर ऑकर होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 10 आउट ऑफ 100 म्हणजे 1/10. येते का लक्षात? हे बेटा हे ऍडिशन थिअरमसाठी थोडेसे ह्याचे बेसिक सांगतो तुम्हाला. सेट्सचे बेसिक सांगतो. सेट्समध्ये बघा हे सेटला रिप्रेझेंट करण्याचा वेन डायग्राम एक मेथड होतो. वेन डायग्राम मेथड होतो. फॉर एक्झाम्पल सेट ए मध्ये 1 2 3 4 5 हे नंबर आहेत. सेट बी मध्ये 4 5 6 7 8 हे नंबर आहेत. तर हे बेटा याला वेन डायग्रामनी कसं रिप्रेझेंट करू शकतो? असं रिप्रेझेंट करू शकतो. हा ए सेट आणि हा बी सेट. ए सेट मध्ये कोण आहे? 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आणि 5 पण आहे. बी सेट मध्ये कोण आहे? 4 5 6 7 8 आहे. बरोबर. ए मध्ये पण आहे बी मध्ये पण आहे. त्याला काय म्हणायचं? ए इंटरसेक्शन बी म्हणायचं. बरोबर. इंटरसेक्शन म्हणजे दोघांमध्ये कॉमन असतो. कोण आहे? 4 आणि 5. आणि ए युनियन बी म्हणजे काय? दोन्ही मिळून हे बेटा दोन्ही मिळून किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. बरोबर. दोन्ही सेट्स मिळून किती डिस्टिंक्ट एलिमेंट्स आहेत? तर एवढे. त्याचा फॉर्म्युला बघा. हे बेटा सेट ए मध्ये किती एलिमेंट आहेत? एन ऑफ ए किती आहेत? किती एलिमेंट आहेत? 5. सेट बी मध्ये किती एलिमेंट आहेत? 5. इंटरसेक्शन मध्ये किती आहेत? इंटरसेक्शन मध्ये किती एलिमेंट आहेत? 2. आणि युनियन मध्ये किती आहेत? युनियन मध्ये किती एलिमेंट आहेत? 8. तर युनियनचा फॉर्म्युला कसा आहे बाबा? ए युनियन बी चा फॉर्म्युला कसा आहे? एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. बरोबर. हे किती आहे? 5 आणि हे 5 10. 5 5 10. 10 मधनं 2 गेले तर 8 होते. हे पण 8. बरोबर. बरोबर. हे दोनदा काउंट केलो आपण. या दोघांची जेव्हा आपण एडिशन केलो ना त्यावेळेस 4 आणि 5 इकडे पण काउंट केलो इकडे पण काउंट केलो. बरोबर का? ते एकदा सबट्रॅक्ट करायचं. म्हणजे टोटल डिफरंट एलिमेंट्स आपल्याला मिळतात. नाही. युनियनचा अर्थ काय? दोन सेट्स मध्ये टोटल डिफरंट एलिमेंट्स किती आहेत? बरोबर. टोटल डिफरंट एलिमेंट्स किती आहेत? एवढे डिफरंट एलिमेंट्स. येते का लक्षात? त्याच्यानंतर ना ए बेटा ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? सेट ए च्या बाहेर जे आहेत त्याला ए कॉम्प्लिमेंट म्हणायचं. 6 7 8 ए कॉम्प्लिमेंट आहे बघ. बरोबर. बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? सेट बी ला सोडून बाकीचे जे एलिमेंट आहे त्याला बी कॉम्प्लिमेंट म्हणायचं. 1 2 3. येते का लक्षात?
आता ऍडिशन करून बघूया. हे जे सेट थेरी आहे एका प्रोबॅबिलिटीमध्ये यूज करायची आपल्याला. ठीक आहे. जसा ए बेटा सेटमध्ये तो फॉर्म्युला होता, सेम फॉर्म्युला याच्यामध्ये बघा प्रोबॅबिलिटीमध्ये. बरोबर का? प्रोबॅबिलिटी ऑफ ए, प्रोबॅबिलिटी ऑफ बी आणि दोघांचं इंटरसेक्शन. तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी किती असतो? प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन. बरोबर का? जो सेटसाठी फॉर्म्युला तोच प्रोबॅबिलिटीसाठी सुद्धा फॉर्म्युला. येते का लक्षात? ए बेटा प्रोबॅबिलिटी ओनली ए म्हणलं तर काय? हा पार्ट. तर काय करावं लागेल? फक्त हा पार्ट मिळवायचा असेल तर टोटल ए मधनं काय सबस्ट्रॅक्ट करावं लागेल? इंटरसेक्शन सबस्ट्रॅक्ट करावं. टोटल ए मधनं इंटरसेक्शन सबस्ट्रॅक्ट करायचं. ह्याला रीड कसं करायचं? ए अँड नॉट बी म्हणायचं. काय म्हणायचं? ए अँड नॉट बी म्हणायचं. त्याला नॉट बी पण म्हणू शकतो, बी कॉम्प्लिमेंट पण म्हणू शकतो. ए अँड नॉट बी म्हणजे सेट ए मधून इंटरसेक्शन सबस्ट्रॅक्ट करायचं. ए बेटा सिमिलरली ह्याचा फॉर्म्युला लिहू शकतो बघा. नॉट ए अँड बी म्हणलं तर बी मधून काय सबस्ट्रॅक्ट करायचं? बी मधून काय सबस्ट्रॅक्ट करायचं? हा इंटरसेक्शन सबस्ट्रॅक्ट करायचं. ए अँड नॉट बी म्हणजे बी कॉम्प्लिमेंट येतं. ए अँड नॉट बी म्हणजे बी कॉम्प्लिमेंट. नाही इंटरसेक्शन अँड म्हणजे हे इंटरसेक्शन. हे इंटरसेक्शन एचा इंटरसेक्शन पुन्हा बरोबर नॉट बी, बी कॉम्प्लिमेंट बरोबर म्हणजे बीला सोडून या बीला सोडून. येते का लक्षात? बी कॉम्प्लिमेंट बी डॅश म्हणजे काय? बीला सोडून. हे बी चे सगळे एलिमेंट सोडायचे, इथले पण सोडायचे. या ए मध्ये आणि या बी कॉम्प्लिमेंट म्हणजे बाहेरचा येतो सगळं येतो. त्याच्यामध्ये आणि ए मध्ये काय कॉमन आहे? एवढा पार्ट कॉमन. येते का? या दोघांचं एडिशन केल्यावर हा फॉर्म्युला मिळतो, पण हा लागायचा नाही आपल्याला. फक्त त्याच्यातनं ए युनियन बी मधनं इंटरसेक्शन सबस्ट्रॅक्ट करायचं. हे बेटा ए कॉम्प्लिमेंट जे म्हणलो मी तेच आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट ए म्हणजे काय? ए सोडून बाकीचं म्हणजे टोटल युनिव्हर्सचा प्रोबॅबिलिटी जर 1 असेल त्याच्यातनं ए ची प्रोबॅबिलिटी सबस्ट्रॅक्ट करायची. येते का लक्षात? तसं सिमिलरली प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट बी ते पण कॅन्डल करू शकतो. 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी करायचं. हे बेटा इथं अल्जेब्रा कसा यूज होते बघा. प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन नॉट ए युनियन बी आहे किंवा ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट. ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? हे बघा हा ए आहे, हा बी आहे. ए युनियन बी म्हणजे हा सगळा. याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे बाहेरचा. तर मिळणार कसं? 1 मधनं हे सबस्ट्रॅक्ट करायचं. 1 मधनं प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी सबस्ट्रॅक्ट करायचं. आणि अल्जेब्रामध्ये कसं होतं बघा. हे बेटा मी त्याचा अल्जेब्रा इकडे दाखव. याचा अल्जेब्रा इकडे दाखवले तुम्हाला. ए बेटा या युनियनच्या वरचा कॉम्प्लिमेंट काढायचा असेल तर काय करायचं? ए चा कॉम्प्लिमेंट हे ऍक्च्युली करतात कसं तुम्हाला सांगतो. प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी आहे का नाही चा कॉम्प्लिमेंट. ह्याला कॉम्प्लिमेंट काढायचं असेल तर काय करायचं? प्रोबॅबिलिटी ऑफ ए चा कॉम्प्लिमेंट युनियनचा होता इंटरसेक्शन आणि बी कॉम्प्लिमेंट असं. ह्याचा कॉम्प्लिमेंट काढला तर फक्त काय होतं? इंटरसेक्शन. ठीक आहे, जिथं लागेल तिथं मी सांगतो तुम्हाला. 3 सेटचा युनियन कसा कॅल्क्युलेट करतात? पहिल्याचा प्रोबॅबिलिटी प्लस दुसऱ्याचा प्रोबॅबिलिटी प्लस तिसऱ्याचा प्रोबॅबिलिटी मायनस पहिल्या दोघांचं इंटरसेक्शन, मग दुसऱ्या दोघांचं इंटरसेक्शन, मग पहिल्या आणि तिसऱ्याचं इंटरसेक्शन प्लस तिघांचा एक इंटरसेक्शन असतो. 9th स्टँडर्ड मध्ये बघितलं का तुम्ही हे डायग्राम? ए त्याच्यानंतर हा बी आणि त्याच्यानंतर हा सी. बरोबर. ए आणि बी मध्ये हे कॉमन आहे, बी आणि सी मध्ये हे कॉमन आहे, ए आणि सी मध्ये हे कॉमन आहे आणि तिघांमध्ये पण एक पार्ट कॉमन आहे बघा. तिघांमध्ये हा पार्ट कॉमन. बरोबर. हा ऍड करायचा, तिघांचं इंटरसेक्शन ऍड करायचं. हे डबल काउंट झालं. हा पार्ट डबल काउंट झाला. जेव्हा ए आणि बीचं तुम्ही ऍडिशन केलं ना त्याच्यामध्ये हे एकदा काउंट झालं हा पार्ट, म्हणून ते एकदा सबस्ट्रॅक्ट केलं. बरोबर ना? या दोघांचं जेव्हा तुम्ही ऍडिशन केलं हा इंटरसेक्शन 2दा काउंट केलं तर एकदा सबस्ट्रॅक्ट करायचं. बरोबर. आता सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर एकदा हा गायबच होतो, म्हणून हे एकदा ऍड करायचं. ठीक आहे. हे याच्यावरती क्वेश्चन नाही आहेत, पण क्वेश्चन नाही आहे. इक्वली लाईकली आउटकम कुणाला म्हणायचं? इक्वली लाईकली आउटकम. कॉइन टॉस केलं तर हेड येण्याची शक्यता पण तेवढीच आहे, टेल येण्याची शक्यता पण तेवढीच. हेड जास्त वेळ येतो, टेल कमी वेळ येतो, असं काय आहे का? नाही. इक्वली लाईकली आउटकम. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए अँड प्रोबॅबिलिटी ऑफ बी जर सेम असेल, 2 इव्हेंटची प्रोबॅबिलिटी सेम असेल तर त्याला इक्वली लाईकली इव्हेंट म्हणायचं. एक्झॉस्टिव्ह इव्हेंट कुणाला म्हणायचं? सेट ए आहे आणि सेट बी आहे. बरोबर का? ए मध्ये काही एलिमेंट्स आहेत, बी मध्ये काही एलिमेंट आहेत. पूर्ण सॅम्पल स्पेस मध्ये एवढेच एलिमेंट आहेत. बरोबर का?
म्हणजे या दोघांचा जर तुम्ही युनियन केलं तर ते 1 येते, बरोबर का? या दोघांच्या प्रोबॅबिलिटीचं जर युनियन केलं तर ते टोटल प्रोबॅबिलिटी येते, बरोबर का? हे बेटा फॉर्म्युला लिहायचं सेटसाठी, नंतर ना ते प्रोबॅबिलिटीसाठी कन्वर्ट करायचं. हे बेटा फॉर एक्झाम्पल ए मध्ये काही एलिमेंट आहेत, बी मध्ये काही एलिमेंट आहेत, तर ए युनियन बी काय येणार आहे? दोन्ही मिळून काय येणार आहे? पूर्ण सॅम्पल स्पेस यायला लागली, बरोबर का? पूर्णच यायला लागले, बरोबर का? पूर्ण युनिव्हर्सल सेट आला का नाही? या दोघांचं ऍडिशन म्हणजे टोटल आलं, बरोबर का? याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे? 100% असणार आहे. ह्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे? 100% म्हणजे 1 असणार कम्प्लीट सेट. तर एक्झॉस्टिव्ह इव्हेंट म्हटलं तर 2 सेट मिळून पूर्ण प्रोबॅबिलिटी 100% असते, बरोबर का? येते का लक्षात? एक्झॉस्टिव्ह इव्हेंट म्हणजे काय? 2 सेटची प्रोबॅबिलिटी जर तुम्ही ऍड केलं तर ते काय होतंय? 100% प्रोबॅबिलिटी. त्याला सोडून बाकीचं काही नाही आहे. येते का लक्षात? एक्झॉस्टिव्ह म्हणलं तर ह्या दोघांची मे बी याची 60% प्रोबॅबिलिटी असेल, याची 40% प्रोबॅबिलिटी असेल. दोघांची मिळून 100% प्रोबॅबिलिटी. किंवा सेटच्या फॉर्ममध्ये सांगतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये 1, 2, 3 आहे आणि याच्यामध्ये 4, 5 आहे. पूर्ण युनिव्हर्सल सेटमध्ये किती आहे? युनिव्हर्सल सेटमध्ये एलिमेंट किती आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5 आहे. तर सेट ए मध्ये किती आहेत? 1, 2, 3 आणि बी सेटमध्ये किती आहे? 4, 5. तर ए आणि बीचं एडिशन केल्यावर पूर्ण युनिव्हर्सल सेट भेटायला लागेल. त्याला म्हणायचं एक्झॉस्टिव्ह सेट्स म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? एक्झॉस्टिव्ह सेट्स. प्रोबॅबिलिटीच्या केसमध्ये त्याला एक्झॉस्टिव्ह इव्हेंट म्हणायचं. येते का लक्षात? या दोघांचं एडिशन केल्यावर पूर्ण युनिव्हर्सल सेट मिळालं. इथं दोघांचं एडिशन केल्यावर 100% प्रोबॅबिलिटी मिळालं. 3 वेगवेगळे सेट जर असतील, हा सी सेट पण असेल, बरोबर का? तर त्यांचा युनियन काय असतो? 1 असतो. या तिघांची एडिशन म्हणजे युनिव्हर्सल सेट आहे. ठीक आहे. तर एक्झॉस्टिव्ह इव्हेंट म्हटलं तर काय? 2 इव्हेंटचा युनियन 100% असतो. टोटल प्रोबॅबिलिटी किती असते? 100%. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स म्हणजे त्यांच्यामध्ये इंटरसेक्शन कायच नसतो. हे बेटा त्यांच्यामध्ये इंटरसेक्शन कायच नसणार आहे. त्यांच्यामध्ये इंटरसेक्शन काहीच नसणार आहे. काहीच कॉमन नाही आहे दोघांमध्ये. सेट ए मध्ये आणि सेट बी मध्ये काहीच कॉमन नाही. इंटरसेक्शन किती आहे? कॉमन काय एलिमेंट आहेत का? नाही. इंटरसेक्शन 0 आहे, बरोबर का? दोघांमध्ये काहीच कॉमन नाही. एक्सक्लुझिव्ह म्हणजे सेपरेट सेपरेट, बरोबर. इंडिपेंडेंट इव्हेंट्स हे बेटा आता तुम्हाला ह्याचे एक 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 मी एक्झाम्पल सांगतो. ह्याचे एक्झाम्पल मी बेटा पहिला क्वेश्चन बघा. प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी किती दिले? 0.7. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी किती दिले? 0.2. प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी कॉम्प्लिमेंट विचारलाय. आपल्याकडे तर हा फॉर्म्युला आहे, बरोबर का? युनियनची व्हॅल्यू दिली आहे, इंटरसेक्शनची व्हॅल्यू दिली. पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी ची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला हे विचारलंय, जे विचारलंय ए बेटा ए कॉम्प्लिमेंट कसा मिळतो? प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट कसा मिळतो? 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए. हे बघितलं पण आहे आताच. तर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए कॉम्प्लिमेंट कसं मिळेल? 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी कसं भेटेल? 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी. हे 1 प्लस 1 2 येते, बरोबर. दोघांचा मायनस साइन कॉमन घेतलं पी ए प्लस पी बी आहे. याची व्हॅल्यू 0.9 आहे, तर 1.1 आहे, बरोबर. येते का लक्षात? आपल्याला वाटलं असेल की 2-4 फॉर्म्युले असेल, त्याच्यामध्ये एक क्वेश्चन 2 मार्काचा होते कंप्लीट, असं नाही. पूर्ण चॅप्टरच आहे आणि डिटेलमध्ये. लेट ए अँड बी बी 2 इव्हेंट्स सच दॅट प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी चं कॉम्प्लिमेंट आहे. युनियनचं कॉम्प्लिमेंट आहे बघा. हे बेटा लक्षात येते का? ए युनियन बी चं कॉम्प्लिमेंट इज 1/6. पी ऑफ ए इंटरसेक्शन बी दिलेलं आहे, पी ऑफ ए चा कॉम्प्लिमेंट दिलेला आहे. वेअर ए स्टँड्स फॉर द कॉम्प्लिमेंट ऑफ इव्हेंट ए. देन द इव्हेंट ए अँड बी, ए आणि बी ची व्हॅल्यूज विचारले. कशात? ए आणि बी कशात एकमेकाला विचारले? इंडिपेंडेंट आहेत, इक्वली लाईकली आहेत, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत, इक्वली लाईकली बट नॉट इंडिपेंडेंट. या चारपैकी कुठल्या टाईपचं? त्याच्यासाठी व्हॅल्यू स्टँड आउट करावं लागेल प्रोबॅबिलिटीची. हे बेटा फॉर्म्युला आपल्याला हा माहिती आहे. व्हॅल्यूज कुठले कुठले दिलेत हे दिलेले आहे, बरोबर का? ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट दिलेला आहे आपल्याला. तर ए युनियन बी कसं फाइंड आउट करू शकतो? 1 मायनस कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्ट करायचं. 1 मायनस कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्ट केल्यावर ए युनियन बी मिळते. ही व्हॅल्यू इथे फॉर्म्युलामध्ये टाकायची. त्याच्यानंतर ना हे दिलेलं आहे आपल्याला, ते डायरेक्टली यूज करू शकतो. त्याच्यानंतर ना प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट दिलेलं आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए कसं कॅल्क्युलेट करू शकतो? 1 मायनस कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर ना प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए मिळतो.
तिकडे सबस्टिट्यूट करायचं. अननोन काय फक्त प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी फक्त अननोन आहे, त्याला एक्स म्हणलंय. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी कॅल्क्युलेट केले, किती मिळाली 1/3. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए 3/4 होतं. तर दोघांमध्ये काय रिलेशन आहे बघा, हे दोन्ही बेटा हे दोन्ही ऍड केल्यावर एक्झॉस्टिव्ह इव्हेंट आहेत का? एक्झॉस्टिव्ह इव्हेंट म्हणजे तर काहीच इंटरसेक्शन नाही. या दोघांची एडिशन केलं तर 1 याला पाहिजे. तसं येते का? नाही येते, तसं येत नाही. तर कुठले कुठले कॅन्सल होते? इंडिपेंडेंट आणि इक्वली लायकली. इक्वली लायकली म्हटलं तर दोन्ही सेम असायला पाहिजे. इक्वली लायकली तर नाहीये बघा. बरोबर का? नाही आहे. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह अँड इंडिपेंडेंट. एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय? एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय? इंटरसेक्शन नाही. इंटरसेक्शनची तर व्हॅल्यू मिळाली का? बरोबर का? एक्सक्लुझिव्ह म्हणजे इंटरसेक्शनची व्हॅल्यू पण 1/4 मिळाली का? इंटरसेक्शन 0 असेल तर ते एक्सक्लुझिव्ह असते. बरोबर का? तर हे बेटा म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह पण नाही आहेत. इक्वली लायकली बट नॉट इंडिपेंडेंट. इक्वली लायकली नाहीच आहे. हे पण कॅन्सल होतं. तर काय आहे? इंडिपेंडेंट. दोन्ही वेगवेगळे आहेत. बट नॉट लायकली. इंडिपेंडेंट आहे आणि एकसारखे पण नाही आहे. ऑप्शन ए बरोबर. येते का लक्षात? तर टाइप्स ऑफ इव्हेंट मला टेक्स्टबुक म्हणून थोडीशी सगळे टाइप लक्षात ठेवले. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह काय आहे? इक्वली लायकली म्हणजे काय आहे? एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स म्हणजे काय? ठीक आहे. एक्झॉस्टिव्ह इव्हेंट म्हटलं तर युनियन इक्वल टू 1. आणि त्याच्यानंतर ना एक्सक्लुझिव्ह म्हटलं तर काय? इंटरसेक्शन इक्वल टू 0. ए अँड बी आर इंडिपेंडेंट इव्हेंट. इंडिपेंडेंट इव्हेंट म्हटलं तर काय? एकमेकावरती डिपेंडेंट असतं. बरोबर का? देन पी ऑफ ए कॉम्प्लिमेंट युनियन बी. हे बेटा ह्याचा फॉर्म्युला लिहू शकतो. जसं फॉर्म्युला युनियनचा लिहितो तो तसाच फॉर्म्युला लिहायचा. हे बेटा ह्याचा फॉर्म्युला कसं लिहायचं? हे कॉम्प्लिमेंट नसलं असतं तर आपण फॉर्म्युला कसं लिहिलो असतो? पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी असं लिहिलो असतो. पण ए युनियन बीचा फॉर्म्युला असा लिहिलो असतो. पण एच्या ऐवजी ए कॉम्प्लिमेंट आहे. फक्त इथे ए कॉम्प्लिमेंट करायचं. ए कॉम्प्लिमेंट करायचं. जसं ए युनियन बीचा फॉर्म्युला लिहू शकत होतो तसंच फॉर्म्युला लिहायचा. बरोबर का? आता हे इंडिपेंडेंट इव्हेंट असल्यामुळे इंटरसेक्शन कॅन बी रिटन एज मल्टिप्लिकेशन ऑफ पी ऑफ ए अँड पी ऑफ बी. इंडिपेंडेंटसाठी आपण बघितलं होतं की नाही? हे बघा इंडिपेंडेंटसाठी इंटरसेक्शन किती असतो? पी ऑफ ए इंटू पी ऑफ. कॉइन टॉस करायची प्रोबॅबिलिटी 1/2. डाय थ्रो करायची प्रोबॅबिलिटी 4 येण्याची प्रोबॅबिलिटी, डायवरती 4 येण्याची प्रोबॅबिलिटी 1/6. दोन्ही ऑकर होण्याची प्रोबॅबिलिटी 1/12. म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. दोघांची मल्टिप्लिकेशन करायची. तसं इकडे करायचं. कुठे गेलं बरं? इंटरसेक्शनच्या ऐवजी काय करायचं? दोघांचं मल्टिप्लिकेशन. बरोबर का? पी ऑफ ए कॉम्प्लिमेंट आणि पी ऑफ बी. येते का लक्षात? पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी इंडिपेंडेंट इव्हेंट्स असल्यामुळे या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. पी ऑफ ए कॉम्प्लिमेंट माहिती आहे का? पी ऑफ ए माहिती आहे. पी ऑफ ए कॉम्प्लिमेंट कसं कॅल्क्युलेट करायचं? 1 मायनस पी ऑफ ए करायचं. पी ऑफ ए कसा कॅल्क्युलेट केला असतो? 1 मायनस पी ऑफ ए कॉम्प्लिमेंट केला असतो नाही. सिमिलरली पी ऑफ ए कॉम्प्लिमेंट कॅन बी रिटन एज 1 मायनस पी ऑफ ए. पी ऑफ ए दिलेला आहे. पी ऑफ ए कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट करायचं. बाकी सगळे व्हॅल्यूज टाकायचे. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी दिलेलं आहे 2/5. दिलं बघा 2/5. ते फक्त इथं सबस्टिट्यूट करायचं. म्हणजे तुम्हाला ज्याची प्रोबॅबिलिटी पाहिजे, याची प्रोबॅबिलिटी पाहिजे ते मिळते. ज्याची प्रोबॅबिलिटी पाहिजे होती आपल्याला पी ऑफ ए कॉम्प्लिमेंट युनियन बी, त्याचा फॉर्म्युला लिहिलो पहिल्यांदा. ही व्हॅल्यू माहिती नव्हती. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए माहिती आहे आपल्याला. तर कॉम्प्लिमेंटची व्हॅल्यू पण फाइंड आउट करू शकतो या पद्धतीने. बी डायरेक्टली दिलेलं आहे. ह्याची माहित नाही, पण हे इंडिपेंडेंट आहे म्हणून सांगितलं. इंडिपेंडेंट याचा अर्थ काय? इंटरसेक्शन कॅन बी रिटन एज पी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटू पी ऑफ बी. या दोघांचं मल्टिप्लिकेशन. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यावर आन्सर येते का लक्षात? 25चा क्वेश्चन आहे बरोबर. हे बेटा काय दिलेलं आहे बघा. ए अँड बी आर इंडिपेंडेंट इव्हेंट. इंडिपेंडेंट इव्हेंट म्हणलं तर काय? पी ऑफ ए इंटरसेक्शन बी कॅन बी रिटन एज पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी. बरोबर का? इंटरसेक्शन कॅन बी रिटन एज पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी. इंडिपेंडेंट म्हणजे त्याच्यानंतर सच दॅट पी ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट इज किती म्हणलं? 3/25. अँड पी ऑफ ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी इज 8/5. पी ऑफ ए किती विचारलं? तर तो मागच्या प्रॉब्लेममध्ये हा युनियनचा फॉर्म्युला यूज करत होतो. बरोबर? युनियनचा फॉर्म्युला यूज केलो. कारण पी ऑफ ए, पी ऑफ बी आणि इंटरसेक्शन कॅल्क्युलेट करू शकतो. ही सगळं कॅल्क्युलेट करू शकतो. आता फक्त हेच व्हॅल्यू दिली. आता काय केलेलं आहे? याची व्हॅल्यू फक्त दिली. युनियन माहित नाही, इंडिव्हिज्युअल पी ऑफ ए, पी ऑफ बी पण माहित नाही. फक्त इंटरसेक्शन दिलेलं आहे. या दोघांचं इंटरसेक्शन दिले.
तर याला इंडिपेंडंटच्या फॉर्म्युलेप्रमाणे कसं लिहू शकतो? दोन इव्हेंट जर इंडिपेंडंट असेल त्यांचा इंटरसेक्शन कॅन बी रिटर्न एज पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी कॉम्प्लिमेंट. इथं जे आहेत त्यांचंच मल्टिप्लिकेशन करावं लागेल. हे दोन्ही अननोन आहेत. हे बेटा नीट लक्ष द्या. हे दोन्ही अननोन आहेत आणि त्याच्यातला पी ऑफ ए आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. याला एक्स म्हणतो, याला वाय म्हणतो. तर एक्स इंटू वाय किंवा याला एक्स म्हणलं, हे बेटा दोन्ही इंडिपेंडंट आहेत का नाही? दोन्ही इंडिपेंडंट आहेत. हा एक्स असेल तर हा काय असणार आहे? एक्स प्लस वाय. दोघांचे एडिशन किती यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे. दोघांचे एडिशन किती यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे. हा जर एक्स असेल तर हा किती असणार आहे? बी कॉम्प्लिमेंट, सॉरी एक सेकंड हा, हे बेटा एक मिनिट. पी ऑफ ए ला काय म्हणलंय? एक्स आणि पी ऑफ बी ला वाय म्हणलंय. पी ऑफ बी ला काय म्हणलंय? वाय. तर पी ऑफ बी कॉम्प्लिमेंट काय असणार आहे? 1 मायनस वाय. ठीक आहे. तर दोघांचं मल्टिप्लिकेशन एवढं लिहिलं. हा एक्सप्रेशन दुसरे दिलेलं आहे बघा. हे बेटा दुसरं काय दिलेलं आहे? पी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी. दिस कॅन बी रिटर्न एज दिस पी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटू पी ऑफ बी. बरोबर का? याला तर ऑलरेडी आपण वाय म्हणलेलं आहे. हे बघा याला वाय म्हणलेलं आहे आणि याला काय म्हणायचं मग आता? 1 मायनस एक्स म्हणावं लागेल. बरोबर का? पी ऑफ ए ला एक्स म्हणलो होतो की नाही आपण, तर हे काय असणार आहे? 1 मायनस एक्स. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 8/25 दिलं. तर दोन इक्वेशन मिळाले आपल्याला. आपल्याला फाइंड आउट करायचं एक्स. हे बेटा काय करावं लागेल बघा, याच्यावरनं आणि याच्यावरनं इथे एक्सची व्हॅल्यूज दिलेली आहे. पी ऑफ ए दिलेली आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे. एका एक्सची व्हॅल्यू इकडे सबस्टिट्यूट केल्यावर एक वायची व्हॅल्यू मिळते. बरोबर ना? आणि तेच एक्सची व्हॅल्यू इकडे सबस्टिट्यूट केल्यावर वायची व्हॅल्यू मिळते. दोन्ही इक्वेशनना सेम वाय भेटायला पाहिजे. काय भेटायला पाहिजे? वाय सेम भेटायला पाहिजे ना. एक्सची व्हॅल्यू तिथनं घ्यायची ऑप्शन नंबर. एक्सची व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल ही घेतली 1/5 इकडे सबस्टिट्यूट केली तर वायची व्हॅल्यू भेटेल का नाही या इक्वेशनवर? दोन अननोन आहेत. एक अननोन सबस्टिट्यूट केलं तर वायची व्हॅल्यू मिळेल. हे 1/5 इकडे सबस्टिट्यूट केल्यावर वायची व्हॅल्यू इथे पण एक काहीतरी मिळेल. दोन्ही ठिकाणी वाय जर सेम मिळाला तर तो ऑप्शन बरोबर. आता ऑप्शन सबस्टिट्यूट केलं. ऑप्शन 1 चुकीचं आहे. ऑप्शन बी पण चुकीचं आहे. ऑप्शन बी सबस्टिट्यूट केल्यावर काय होतं बघा. ऑप्शन बी 4/5 इथे सबस्टिट्यूट करा. हे बघा 4/5 इथे सबस्टिट्यूट करा. वायची व्हॅल्यू 17/20 यायला. 4/5 इथे सबस्टिट्यूट करा. एक्सच्या ठिकाणी इथे सबस्टिट्यूट करा. वायची व्हॅल्यू 8/5 आली. हे दोन्ही सेम नाही आहेत. म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे. सी ऑप्शन सबस्टिट्यूट केलं तर सी ऑप्शन काय? 1/5 एक्सची व्हॅल्यू 1/5 सबस्टिट्यूट केल्यानंतर ना दोन्हीकडे वायची व्हॅल्यू 2/5 मिळेल. बरोबर असा क्वेश्चन. कन्सेप्ट एकच यूज झाला इथं. काय कन्सेप्ट यूज झाला? दोन्ही इव्हेंट, हे बेटा दोन्ही इव्हेंट इंडिपेंडेंट आहे. इंडिपेंडेंट ह्याचा अर्थ काय? त्यांची प्रोबॅबिलिटी काय असते? इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी किती असते? पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी इतकी असते. इफ ए अँड बी आर इंडिपेंडेंट, इंडिपेंडंटसाठी हे कंडिशन लक्षात ठेवायचं. एक्सक्लुझिव्हसाठी काय लक्षात ठेवायचं? दोन इव्हेंट ए अँड बी आर एक्सक्लुझिव्ह असं जर म्हणलं आर एक्सक्लुझिव्ह तर काय लक्षात ठेवायचं आहे? एक्सक्लुझिव्ह म्हणलं तर दोघांमध्ये इंटरसेक्शन 0 असणार आहे. आणि एक्झॉस्टिव्ह म्हणलं तर ए अँड बी आर एक्झॉस्टिव्ह म्हणलं तर काय? पी ऑफ ए युनियन बी इज 1. एवढ्या 3 वाक्य लक्षात ठेवायचं. इथंच कॉम्प्लिकेशन. एवढ्या 3च गोष्टी लक्षात ठेवायचं. इंडिपेंडेंट म्हणलं तर हे लक्षात ठेवायचं. ही कंडिशन वापरायची. एक्सक्लुझिव्ह म्हणलं तर ही कंडिशन वापरायची. एक्झॉस्टिव्ह म्हणलं तर ही कंडिशन वापरायची. येते का लक्षात? ते चालू केलं. ए बेटा ए बी सी आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह अँड एक्झॉस्टिव्ह. एक्सक्लुझिव्ह पण आहे, एक्झॉस्टिव्ह पण आहे. म्हणजे तिघांचा एडिशन काय असणार? इक्वल टू 1. आपण केस बघितलं होतं नाही बघा. पी ऑफ ए युनियन बी चा फॉर्म्युला काय? पी ऑफ ए पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी. एक्सक्लुझिव्ह आहे म्हणजे हे बेटा एक्सक्लुझिव्ह आहे म्हणजे काय म्हणलो तुम्ही? एक्सक्लुझिव्ह आहे म्हणलं तर इंटरसेक्शन 0 असतो. बरोबर? इंटरसेक्शन हा 0 असणार आहे. हा 0 आणि एक्झॉस्टिव्ह म्हणलं तर युनियनची व्हॅल्यू 1 असते. युनियनची व्हॅल्यू 1 असते. तर पी ऑफ ए म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह पण आहे, एक्झॉस्टिव्ह पण आहे. तर याचा अर्थ काय? पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी किती असते? इक्वल टू 1 असते. आणि 3 जर असतील इव्हेंट तर पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी प्लस पी ऑफ सी इज इक्वल टू 1 असते. तसं केस दिलेलं आहे. ए बी सी आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणतात. येते का लक्षात? म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह अँड एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स
ऑफ सॅम्पल स्पेस एस सच दॅट ह्याच्यामधलं पी ऑफ बी दिलंय इन टर्म्स ऑफ पी ऑफ ए दिल्या. पी ऑफ बी किती दिलंय 3/2 ऑफ पी ऑफ ए म्हणजे 1.5 टाइम्स पी ऑफ ए दिलेलं. अँड पी ऑफ सी पण दिलंय बघा इन टर्म्स ऑफ पी ऑफ बी दिलेलं आहे. बेटा पी ऑफ सी किती दिलंय 1/2 ऑफ पी ऑफ बी दिलंय. तर या एक्सप्रेशनमध्ये पी ऑफ बी ची व्हॅल्यू 3/2 पी ऑफ ए टाकतो. पी ऑफ सी ची व्हॅल्यू 1/2 पी ऑफ बी टाकतो. आणि पी ऑफ बी म्हणजे ऑलरेडी किती दिलेलं आहे 3/2 पी ऑफ ए. ह्याच्या जागी 3/2 पी ऑफ ए टाकतो. म्हणजे या इक्वेशनमध्ये पी ऑफ ए अननोन आहे फक्त. त्याची व्हॅल्यू मिळते. पी ऑफ एच विचारले आपल्याला. बरोबर सॉल्व्ह केलं मी. पण फक्त तुम्हाला ती प्रॉपर्टी माहिती असायला पाहिजे. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आणि एक्झॉस्टिव्ह म्हणलं तर त्या इव्हेंट्सच्या प्रोबॅबिलिटीजचं एडिशन इक्वल टू 1 असतो. बरोबर इथे लिहिलंय बघा ह्याच्यामध्ये लिहिलंय बघा स्लाइडमध्ये. हे बघा म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह अँड एक्झॉस्टिव्ह म्हणलं तर एडिशन किती असतो इक्वल टू 1. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह अँड एक्झॉस्टिव्ह म्हणलं तर एडिशन इक्वल टू 1. ही कंडिशन फक्त यूज होते. मग गिवन टाटा टाकल्यानंतर ना आन्सर मिळतं. पहिलं संपव पटपट. हे झालं का बेटा आता झालं. बेटा 4 पर्सन्स कॅन हिट अ टार्गेट करेक्टली विथ प्रोबॅबिलिटी. 4 जणांची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे. पहिला माणूस टार्गेटला हिट करण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे 1/2. दुसरा माणूस टार्गेटला हिट करण्याची प्रोबॅबिलिटी किती 1/3. तिसऱ्याची प्रोबॅबिलिटी चौथ्याची प्रोबॅबिलिटी ही 4 जणांची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे. आता काय म्हणलंय बघा इफ ऑल हिट द टार्गेट इंडिपेंडेंटली देन द प्रोबॅबिलिटी दॅट द टार्गेट वुड बी हिट. हे बेटा टार्गेट हिट होण्याची प्रोबॅबिलिटी किती विचारली बरोबर. 1 जण केला तरी चालेल 2 जण केलं तरी चालेल 3 जण केलं तरी चालेल 4 जण केलं तरी चालेल. टार्गेट हिट होण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल नॉट हिट होण्याची प्रोबॅबिलिटी किती कॅल्क्युलेट. कोणच हिट करणार नाही ह्याची प्रोबॅबिलिटी किती असेल. हे बेटा हिट करण्याची प्रोबॅबिलिटी 50% आहे. हिट न करण्याची प्रोबॅबिलिटी 50%. हिट करण्याची प्रोबॅबिलिटी 33% तर याची 66%. हिट न करण्याची हिट करण्याची प्रोबॅबिलिटी 25% तर हिट न करण्याची प्रोबॅबिलिटी 75%. हिट करण्याची प्रोबॅबिलिटी 20% तर याची 80%. हिट न करण्याची प्रोबॅबिलिटी बरोबर का. तर बेटा हिट न करण्याची प्रोबॅबिलिटी ही इंडिपेंडेंट आहे बरोबर का. तर हिट न करण्याची प्रोबॅबिलिटीचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. हिट न करण्याच्या प्रोबॅबिलिटीचं काय करू शकतो मल्टिप्लिकेशन. हे इंडिपेंडेंट आहेत का नाही. पहिला हिट केला हिट नाही केला आणि दुसरा हिट नाही केला तर त्या दोघांचं काय रिलेशन नाही आहे. इंडिपेंडेंट आहेत प्रोबॅबिलिटीज बरोबर का. त्यांचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. या प्रोबॅबिलिटीचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. हे तुम्हाला प्रोबॅबिलिटी कशाची देणार आहे या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन. कोणीच हिट न केलेल्याची प्रोबॅबिलिटी कोणी नच हिट केलेल्याची प्रोबॅबिलिटी किती येते 20%. किती येते 20%. म्हणजे कोणीतरी हिट करण्याची प्रोबॅबिलिटी किती येते 80%. येतं का लक्षात. थ्री क्रिटिक्स रिव्ह्यू अ बुक म्हणजे एक बुक आहे. बुकवरती रिव्ह्यू लिहायचं आहे. चांगली आहे वाईट आहे अशी रिव्ह्यू लिहायची. 3 क्रिटिक आहेत. बुकचा रिव्ह्यू लिहिणारे 3 लोक आहेत. फॉर 3 क्रिटिक्स द ऑड इन फेवर. बेटा ऑड इन फेवर म्हणजे काय फेवरेबल आउटकम इज टू अनफेवरेबल आउटकम ह्याचा रेशो असतो का. ऑड्स इन फेवर आणि ऑड अगेन्स्ट. ऑड इन फेवर म्हणजे काय फेवरेबल आउटकम इज टू अनफेवरेबल आउटकम त्याचा रेशो असतो. तर काय म्हणलंय फॉर द 3 क्रिटिक्स द ऑड इन फेवर ऑफ द बुक म्हणजे बुक बद्दल चांगले लिहिण्याची प्रोबॅबिलिटी रेशो किती आहे 2:5. पहिल्याचा दुसऱ्याचा 3:4 तिसऱ्याचा 4:3 बरोबर का. आता पहिल्या क्रिटिकचा बेटा पहिल्या क्रिटिकचा फेवरेबल आउटकम येण्याचा रेशो काय दिलाय 2:5 दिलाय. तर फेवरेबल असण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे 2/7. या दोघांचं एडिशन करावं लागतं की नाही 2 + 5 7 2/7 2/7. दुसऱ्याची फेवरेबल रिव्ह्यूज लिहिण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे 3/7 बरोबर का. तिसऱ्याचे फेवरेबल रिव्ह्यू लिहिण्याचे प्रोबॅबिलिटी काय 4/7. ठीक आहे. आता त्यांनी प्रश्न काय विचारलाय बघा. हे बेटा प्रश्न बघा नीट लक्ष द्या काय म्हणलं वाक्य. द प्रोबॅबिलिटी दॅट मेजॉरिटी इज इन फेवर ऑफ द बुक. 3 जण रिव्ह्यू लिहिणार आहेत. मेजॉरिटी इज इन फेवर ऑफ द बुक. बुक बद्दल चांगलं लिहिण्याची जास्तीत जास्त लोक बुक बद्दल चांगलं लिहिण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे 2 जण लिहिले तरी चालतंय 3 जण लिहिले तरी चालतंय बरोबर का. 3 जण चांगलं म्हणले बुकला तरी चालतंय 2 जण चांगलं म्हणलं तरी चालतंय. ह्याची प्रोबॅबिलिटी किती विचार 2 जण चांगलं म्हणण्याची आणि 3 जण चांगलं म्हणण्याची प्रोबॅबिलिटी किती विचार.
ए बेटा, तर केसेस कुठले कुठले आहेत बघा. मेजॉरिटी इन फेवर असण्याची प्रॉबॅबिलिटी काय बघा. तिन्ही फेवरमध्ये. ए बेटा, पहिलं केस काय, तिन्ही फेवरमध्ये चालतात की नाही, तिन्ही जण चांगलं लिहिले तर मेजॉरिटी फेवरमध्ये. प्लस प्लस म्हणजे ऑर हे किंवा हे कुठली पण केस चालेल. दुसरे केस काय, 2 जण फेवरमध्ये, तिसरा फेवरमध्ये नाही आहे. थर्ड वन इज नॉट इन फेवर. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इंटरसेक्शन इव्हेंट बी, सीचा कॉम्प्लिमेंट. बरोबर का, म्हणजे पी ऑफ ए, पी ऑफ बी आणि पी ऑफ सी कॉम्प्लिमेंट आपल्याला लिहायचं. पी ऑफ सी हे असेल तर पी ऑफ सी कॉम्प्लिमेंट काय असणार आहे, 1-1/4 म्हणजे 3/7 असणार. इकडे लिहिले. ए बी चांगलं म्हणतात, सी चांगलं नाही म्हणत आहे. ए सी चांगलं म्हणायला लागले, बी चांगलं नाही म्हणायला लागले. बी सी चांगलं म्हणायला लागले, ए चांगलं नाही म्हणाले. हे चारही केसेस ऍड होतात. मेजॉरिटी आर इन फेवर ऑफ बुक. बुकच्या फेवरमध्ये असणारे 2 जण पण चालतील, 3 जण पण चालतील. ए बी फेवरमध्ये किंवा ए सी फेवरमध्ये किंवा बी सी फेवरमध्ये किंवा तिन्ही फेवरमध्ये. हे सगळे व्हॅल्यूज टाकून आन्सर हा मिळतो. आताचाच क्वेश्चन आहे. ठीक आहे, लक्षात. लास्ट पार्ट, कंडिशनल प्रोबॅबिलिटी. बेटा लक्षात येते का बेस थेरम आणि हे एकदा सांगू अजून. टोटल प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, रूममध्ये 3 बॉक्स ठेवलेले आहेत. ठीक आहे, पहिल्या बॉक्समध्ये 7 लाल आहेत, 3 ब्ल्यू बॉलचे. दुसऱ्या बॉक्समध्ये 6 रेड आहेत, 4 ब्ल्यू आहेत. तिसऱ्या बॉक्समध्ये 5 रेड आहेत, 5 ब्ल्यू आहेत. या 3 बॉक्समधून एक बॉल निवडलेला आहे, तर त्याची टोटल प्रोबॅबिलिटी काय, आणि तो जो बॉल निवडलेला आहे तो रेड निघण्याची प्रोबॅबिलिटी काय विचार. बरोबर, त्याच्यासाठी टोटल प्रोबॅबिलिटी कन्सेप्ट यूज करावे. टोटल प्रोबॅबिलिटी का बन, रेड बॉल ह्याच्यातून पण निवडू शकतो किंवा ह्याच्यातून पण निवडू शकतो किंवा ह्याच्यातून पण निवडू शकतो. 3 ऑप्शन आहेत. तर तिन्ही प्रोबॅबिलिटीजचं ऍडिशन करावं लागेल. ऑर म्हणलं तर ऍडिशन करावं लागेल. तिन्ही प्रोबॅबिलिटीजचं ऍडिशन करावं लागेल. या बॉक्समधून रेड बॉल सिलेक्ट करायची प्रोबॅबिलिटी किती, हा बॉक्स निवडायची 1/3 प्रोबॅबिलिटी. बरोबर का, आणि ह्याच्यातून रेड बॉल निवडायची प्रोबॅबिलिटी किती, 7/10. येते का लक्षात. सिमिलरली दुसऱ्या बॉक्समधून रेड बॉल निवडायची प्रोबॅबिलिटी किती, सेकंड बॉक्स चूज करायची प्रोबॅबिलिटी 1/3 इंटू ह्याच्यातून रेड बॉल निवडायची प्रोबॅबिलिटी 6/10. आणि सिमिलरली थर्ड बॉक्समधून रेड बॉल पिकअप करायची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे, थर्ड बॉक्स चूज करण्याची प्रोबॅबिलिटी 1/3 इंटू रेड बॉल पिकअप करायची प्रोबॅबिलिटी 5/10. असं टोटल प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायची. बेस थेरम काय आहे, तसेच 3 बॉक्स आहेत. या 3 बॉक्समधून एक बॉल चूज केलेला आहे. बघा, 3 बॉक्समधून एक बॉल चूज केलेला आहे आणि तो रेड बॉल चूज केलेला आहे. तो रेड बॉल जो आहे तो सेकंड बॉक्समधून असण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे ते आपण कॅल्क्युलेट करायला. ते कसे कॅल्क्युलेट करायचं, सेकंड बॉक्समधून रेड बॉल पिक करायची प्रोबॅबिलिटी किती आहे ते न्यूमरेटरला लिहायचं, डिवायडेड बाय टोटल प्रोबॅबिलिटी केली द्यायचं. येते का लक्षात, बेस थेरम. क्वेश्चन बघा त्याच्यावर. हे बेटा, ए अँड बी आर 2 इव्हेंट्स दॅट पी ऑफ ए, पी ऑफ बी दिलेले आहे, पी ऑफ ए युनियन बी दिलेले आहे, पी ऑफ ए डिवायडेड बाय बी. कंडिशनल प्रोबॅबिलिटी विचारले. हे बेटा, कंडिशनल प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. या दोघांचा इंटरसेक्शन डिवायडेड बाय जो डिनॉमिनेटरला असतो तो. त्याच्यातलं काय काय दिलेलं आहे, हे बेटा, पी ऑफ ए दिले आहे, पी ऑफ बी दिलेलं आहे, ए युनियन बी दिलेलं आहे. बरोबर का, हे विचारलंय आपल्याला, हे विचारलंय तर हे दोन माहिती पाहिजे आपल्याला. पी ऑफ बी तर डायरेक्टली दिलेलं आहे बघा, हे तर दिलं, हे दिलेलं नाहीये. युनियन माहिती आहे आपल्याला, युनियन माहिती आहे, ए माहिती आहे. तर आपल्याला बेसिक फॉर्म्युला सेटचा माहिती आहे बघा. ए युनियन बी किती असतो, ए प्लस बी मायनस ए इंटरसेक्शन बी. तसं केल्यानंतर ना, हे असं केल्यानंतर ना, ए इंटरसेक्शन बी ची व्हॅल्यू माहिती आपल्याला. बरोबर का, हा बेसिक फॉर्म्युला वापरल्यानंतर ना, पी ऑफ ए इंटरसेक्शन बी ही व्हॅल्यू माहिती, ही व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये टाकायची. कंडिशनल प्रोबॅबिलिटी माहिती तुम्हाला, येते लक्षात. लेट ए अँड बी आर इंडिपेंडेंट इव्हेंट्स. पी ऑफ बी दिलेलं आहे, ए युनियन बी दिलेलं आहे. हे बेटा, इंडिपेंडेंट म्हणजे काय, इंडिपेंडेंट म्हणजे काय, दोघांचा. इंडिपेंडेंट म्हणजे दोघांचा मल्टिप्लिकेशन किती असतो, ए इंटरसेक्शन बी इतकं असतो. बरोबर का, ए इंटरसेक्शन बी इतकं असतो. युनियन दिलेलं आहे, बी दिलेलं आहे, आणि आपल्याला कंडिशनल प्रोबॅबिलिटी ह्याची विचारते, कंडिशनल प्रोबॅबिलिटी ह्याची विचारते. बरोबर का, कंडिशनल प्रोबॅबिलिटीसाठी इंटरसेक्शन तुम्हाला माहिती असेल तर हा बेसिक फॉर्म्युला वापरायचा. हे बेटा, या बेसिक फॉर्म्युल्यातलं काय काय माहिती तुम्हाला, पी ऑफ बी माहिती आहे आणि ए इंटरसेक्शन बी आपल्याला ते इव्हेंट इंडिपेंडेंट आहे माहिती आहे, म्हणजे दोघांचा मल्टिप्लिकेशन किती असतो, इंटरसेक्शन इतकं असतो. बरोबर का, पी ऑफ ए माहिती नाही आहे, बी माहिती आहे,
युनियन माहिती आहे, तर ह्याच्यामध्ये माहिती नाही काय आहे, फक्त पी ऑफ ए माहिती आहे. पी ऑफ एची व्हॅल्यू याच्यातून भेटेल, बरोबर का? पी ऑफ एची व्हॅल्यू भेटेल, पी ऑफ ए भेटला. पी ऑफ ए एकदा भेटल्यानंतर ए कॉम्प्लिमेंट पण फाइंड आउट करू शकतो. पी ऑफ ए कॉम्प्लिमेंट कसा फाइंड आउट करायचा, 1 मायनस पी ऑफ ए कॅल्क्युलेट करायचं. ते या फॉर्म्युल्यामध्ये यूज होते. ह्याचा फॉर्म्युला कुठून आला? जसं आपण कंडिशनल, हे बेटा कंडिशनचा फॉर्म्युला लिहितो आपण, कंडिशनल इव्हेंटचा फॉर्म्युला जसं लिहितो तसंच आहे. हे बघा, दोघांचं इंटरसेक्शन न्यूमरेटरला डिवायडेड बाय जो डिनॉमिनेटरला आहे तो, बरोबर का? आता ह्यांचं इंटरसेक्शन कसा फाइंड आउट करायचं? हे दोन्ही इंडिपेंडेंट आहे, ए आणि बी इंडिपेंडेंट आहे. तर पी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटू पी ऑफ बी, ए कॉम्प्लिमेंट आत्ताच फाइंड आउट केलं, बी दिलेलंच आहे. आपण पी ऑफ बी, पी ऑफ बी, पी ऑफ बी कॅन्सल होते बघा. पी ऑफ ए इतकंच आहे, ए कॉम्प्लिमेंट इतकंच आहे. आताच क्वेश्चन आहे, येते की लक्षात? अ बॅग कंटेन्स 5 रेड अँड 3 ग्रीन बॉल्स. एका बॅगमध्ये किती आहे? 5 लाल आहेत आणि 6 हिरवे बॉल आहेत. सॉरी, 3 हिरवे बॉल, 5 लाल आणि 3 हिरवे बॉल आहेत. अ बॉल इज सिलेक्टेड ॲट रँडम अँड नॉट प्लेस्ड, नॉट रिप्लेस्ड. बॉल सिलेक्ट केलेला आहे आणि परत ठेवलेला नाही. अ बॉल इज सिलेक्टेड ॲट रँडम अँड नॉट रिप्लेस्ड. अ सेकंड बॉल इज देन सिलेक्टेड. पहिला बॉल काढलेला आहे आणि त्याच्यानंतर परत दुसरा बॉल एक काढले. द प्रोबॅबिलिटी ऑफ सिलेक्टिंग 1 रेड बॉल अँड 1 ग्रीन बॉल इज, हे बघा, एक लाल आणि एक हिरवा बॉल सिलेक्ट करण्याची प्रोबॅबिलिटी विचार. 2 पद्धतीने होऊ शकते. पहिल्यांदा तुम्ही सिलेक्ट करत असताना ग्रीन निघाला, बरोबर का? आणि दुसऱ्यांदा काढत असताना लाल निघाला. फॉर एक्झाम्पल, पहिल्यांदा ग्रीन तुम्ही काढलात तर ग्रीन एक कमी झाला का नाही? 3 ग्रीन होते, आता किती ग्रीन असणार आहे? आता दुसऱ्या विड्रॉलला लाल निघाला. दोन्ही मिळून काय निघाले? एक लाल एक हिरवा मिळाला, बरोबर का? एक लाल एक हिरव्याची प्रोबॅबिलिटी पाहिजे आपल्याला. एक लाल आणि हिरवा या पद्धतीने निघू शकतो, किंवा दुसरी पद्धत आहे, पहिला लाल निघेल मग हिरवा निघेल, बरोबर का? हे बेटा, एकतर हे ऑकर होऊ शकते और हे ऑकर होऊ शकते. और म्हणलं तर या दोघांची काय करावं लागेल? ऍडिशन करावं लागेल. आणि ह्याच्यानंतर हे म्हणलं तर मल्टिप्लिकेशन करावं लागेल. हे बघा, ग्रीन निघण्याची प्रोबॅबिलिटी काय? ग्रीन निघण्याची प्रोबॅबिलिटी, ग्रीन 3 आहेत, टोटल 8 आहेत. 3/8 किती असणार आहे? 3/8, बरोबर का? हां, ग्रीन निघण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 3/8. पहिला 3/8 आणि त्याच्यानंतर लाल निघण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? लाल 5 आहेत आणि टोटल 7 आहे. 5/7 प्लस या पद्धतीने ऑकर होऊ शकते, बरोबर का? एक लाल आणि हिरवा या पद्धतीने पण निघू शकते. पहिला लाल निघाला तर प्रोबॅबिलिटी काय असणार आहे? टोटल आहे 8, लाल आहे 5, 5/8 अँड हे बेटा ह्याच्यातनं ग्रीन निघालाय, उरलेल्यातनं ग्रीन निघालं. हे बेटा टोटल किती आहेत? 7. ग्रीन किती आहेत? 3. 3 आउट ऑफ 7. 3 आउट ऑफ 7. दोघांचं ऍडिशन केल्यावर टोटल प्रोबॅबिलिटीचा कन्सेप्ट येते का लक्षात? अ बॅग कंटेन्स 4 रेड 6 ब्लॅक बॉल्स. ठीक आहे, बॅगमध्ये काय 4 रेड आणि 6 काळे बॉल आहेत. अ बॉल इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम द बॅग. Its color is observed and this ball along with 3 additional balls of same color are returned in to the bag. काय म्हणलंय? या बॅग मधनं एक बॉल काढलाय, त्याचा कलर बघितलाय. फॉर एक्झाम्पल, पहिल्यांदा रेड निघाला. पहिला बॉल कुठनं निघाला? रेड निघाला. रेड निघाला, रेड आहे कळाल्यानंतर ना आणखी 3 रेड बॉल घेतले, त्याच्यामध्ये ऍड केले, ह्याच्यामध्ये ठेवले. पहिला 4 होते, 3 ऍड केल्यावर किती झाले? लाल झाले, बरोबर का? पुढे काय केलंय बघा, 3 additional balls of same color are returned to the bag. If now a ball is drawn at random from the bag, then the probability that this ball drawn is red. परत रेड निघण्याची चान्सेस किती आहे विचार? या केस मग रेड निघण्याचे चान्सेस किती आहेत? रेड आहेत 7, टोटल आहेत 30, बरोबर. दिस अँड दिस 2 स्टेपमध्ये होणार आहे. और पहिल्यांदा ब्लॅक निघेल मग रेड निघेल, बरोबर का? सेकंड विड्रॉलला रेड निघाला पाहिजे म्हणून सांगितले, बरोबर का? सेकंड विड्रॉलला काय निघाला पाहिजे? रेड. पहिल्या विड्रॉलला काय केलंय? त्या बॉलचा कलर बघितलाय आणि त्याच रंगाचा बॉल ऍड केलेला आहे. पहिल्या विड्रॉलला लाल निघाला तर लाल 3 ऍड होणार आहेत. पहिल्या विड्रॉलला जर काळा निघाला तर काळे 3 ऍड होणार आहेत. 6 काळे होते, आता किती झाले? 9 काळे झाले. त्याच्यानंतर सेकंड विड्रॉलला रेडच निघणार आहे. येते का? सेकंड विड्रॉलला काय निघणार आहे? रेड निघणार आहे. रेड निघण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 4/13. सोपं आहे. तुम्ही सेकंड टाइम थर्ड टाइम ह्या प्रॉब्लेमला ऑब्झर्व केलं का मग ते डायजेस्ट होणार. येते का लक्षात? नवीन ऑल ऑफ अ सडन एवढं सगळं तुम्हाला द्यावं लागेल ना, ते ऑडच होत. येते का लक्षात? हे केलेलं टोटल प्रोबॅबिलिटीचं कन्सेप्ट.
ठीक आहे. आता इथं बेस थेरम यूज केले बघ. बॅग 1 कंटेन्स 3 रेड 2 ग्रीन. बॅग 2 कंटेन्स 5 रेड 3 ग्रीन. A ball is drawn from one of the bag. दोन्ही बॅग पैकी एक बॉल पिक केलेला आहे. दोन्ही बॅग मधून एक बॉल पिक केलेला आहे. ठीक आहे, ऍट रॅन्डम अँड इट इज फाउंड टू बी ग्रीन. ग्रीन भेटलेला आहे. ए बेटा एकच मिनिट लक्ष द्या. दोन्ही बॅग पैकी एका बॅग मधून एक बॉल ड्रॉ केलेला आहे आणि तो कुठला मिळालेला आहे? ग्रीन भेटलेला आहे ऑलरेडी. प्रश्न काय विचारलाय बघा. देन द प्रोबॅबिलिटी दॅट इट इज ड्रॉन फ्रॉम बॅग 1. हा जो ग्रीन मिळालेला आहे तो बॅग 1 मधून मिळालाय. ह्याची प्रोबॅबिलिटी काय विचार? पहिल्यांदा तर बॅग सिलेक्ट करावं लागेल. बॅग सिलेक्ट करण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे? हाफ. हे सिलेक्ट होण्याची हाफ, हे सिलेक्ट होण्याची हाफ. 2 टप्प्यात करावं लागेल की नाही? पहिल्यांदा बॅग सिलेक्ट करावं लागेल, मग बॉल सिलेक्ट करावं लागेल. बॅग सिलेक्ट करायची 1 हाफ इंटू ग्रीन बॉल सिलेक्ट करण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे? 2 आउट ऑफ 5. 2 आउट ऑफ 5 बरोबर. या दोघांचा मल्टिप्लिकेशन करावं लागेल. प्लस या बॅग मधून सिलेक्ट हे न्यूमरेटरला येणार बरोबर का? ग्रीन पहिल्या बॅग मधून सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी न्यूमरेटरला येणार आणि टोटल प्रोबॅबिलिटी डिनॉमिनेटरला येणार. बेस थेरम काय आहे? जे एक्सपेक्टेड आहे आपल्याला त्याची प्रोबॅबिलिटी डिवायडेड बाय टोटल प्रोबॅबिलिटी बरोबर का? काय एक्सपेक्टेड आपल्याला? पहिल्या बॅग मधून ग्रीन बॉल सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी एक्सपेक्टेड आहे. त्याची प्रोबॅबिलिटी डिवायडेड बाय टोटल प्रोबॅबिलिटी. टोटल प्रोबॅबिलिटी ह्याची प्रोबॅबिलिटी प्लस ह्याची प्रोबॅबिलिटी. बेस थेरम यूज केली. येतं का लक्षात तुम्हाला? लय अवघड नाही. हा बेस थेरम अवघड आहे म्हणून सोडून टाकतात, पण सोडण्यासारखं काहीच नाही. बेसिक कन्सेप्ट तुम्हाला फक्त माहिती असलं पाहिजे आणि 2-3 वेळा शांत डोक्याने तुम्ही जर बघितलं ना तर याचे 2 मार्क फिक्स होते बघा तुम्हाला. जर बेस थेरम विचारलं, कंडिशनल प्रोबॅबिलिटी विचारली, टोटल प्रोबॅबिलिटी, अवघड एवढेच आहेत. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, एक्झॉस्टिव्ह अशा टाईपचे क्वेश्चन विचारायला लागेल 25. म्हणजे 25ला असे विचारले, 26ला पण तसेच विचार. इथं पण तसंच काहीतरी क्वेश्चन आहे बघा. काय आहे? अ डॉक्टर एज्युम्स दॅट द पेशंट हॅज वन ऑफ द 3 डिसीजेस. 3 डिसीजेस आहे. एज्युम करायला लागले ॲक्च्युअली. एज्युम्स दॅट द पेशंट हॅज वन ऑफ द 3 डिसीजेस D1, D2, D3. पहिला डिसीज असण्याची प्रोबॅबिलिटी एज्युम करण्याची प्रोबॅबिलिटी 1/3. दुसरं 1/3, तिसरं पण 1/3. अँड द टेस्ट एज्युम्स अँड इक्वल प्रोबॅबिलिटी ऑफ इच डिसीज. बेटा त्याच्यानंतर टेस्ट पण केलेलं आहे त्याचं. बिफोर एनी टेस्ट ही एज्युम्स अँड इक्वल प्रोबॅबिलिटी ऑफ इच डिसीज. ही कॅरीज आउट अ टेस्ट दॅट विल बी पॉझिटिव्ह विथ प्रोबॅबिलिटी. बेटा ह्याचा जर टेस्ट डिसीज 1चा टेस्ट जर कंडक्ट केला तर पॉझिटिव्ह येण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 0.7. डायरेक्टली प्रोबॅबिलिटी दिलेलं का? ऍड करायचे आपल्याला. ह्याचा मल्टिप्लिकेशन प्लस ह्याचा मल्टिप्लिकेशन प्लस ह्याचा मल्टिप्लिकेशन केलं तर टोटल प्रोबॅबिलिटी मिळते बरोबर का? गिवन दॅट द आउटकम ऑफ द टेस्ट वॉज पॉझिटिव्ह देन प्रोबॅबिलिटी दॅट द पेशंट हॅज डिजीज 2. ही डिजीज असण्याची प्रोबॅबिलिटी काय विचार? एक्सपेक्टेड प्रोबॅबिलिटी काय आहे? हे तर 1/3 इंटू 0.5 हे न्यूमरेटरला असणार आहे आणि डिनॉमिनेटरला टोटल प्रोबॅबिलिटी असणार. बेस थेरम यूज करायचं बरोबर. डिजीज 1 ची प्रोबॅबिलिटी 1/3, डिजीज 2 ची प्रोबॅबिलिटी 1/3, डिजीज 3 ची प्रोबॅबिलिटी 1/3. टेस्ट केल्यानंतर ना हे पॉझिटिव्ह निघण्याची प्रोबॅबिलिटी एवढी, हे पॉझिटिव्ह निघण्याची प्रोबॅबिलिटी एवढी, हे पॉझिटिव्ह निघण्याची प्रोबॅबिलिटी आणि रिझल्ट पॉझिटिव्हच निघालाय. कुठला तर डिजीज आहेच. मग डिजीज 2 असण्याची प्रोबॅबिलिटी किती विचारले? तर डिजीज 2 असण्याची प्रोबॅबिलिटी एवढी डिवायडेड बाय टोटल प्रोबॅबिलिटी. येतं का? बेस थेरम यूज करायचं. ठीक आहे, संपलं बाबा.